जयंती आहे। मला त्यांच्याविषयी दोन ओळी म्हणाव्याशा वाटतात की नारी जाते जन्म घेतला सावित्री होणार ग, साक्षरतेची शपथ घेऊन शिक्षण देणार ग, साक्षरतेची शपथ घेऊन शिक्षण देणार ग, मी सावित्री होणार ग, मी सावित्री होणार ग, मी सावित्री होणार ग, मी सावित्री होणार ग, साक्षरतेची शपथ घेऊन शिक्षण देणार ग, साक्षरतेची शपथ घेऊन शिक्षण देणार ग, आई तुझे हे उपकार मी नाही विसरणार, आई तुझे हे उपकार मी नाही विसरणार, तुझ्या या उपकाराची मी जाणीव ठेवणार, तुझ्या या उपकाराची जाणीव ठेवणार, तुच्छ गलिच्छ सोडून दे नाही मी भिणार ग, तुच्छ गलिच्छ सोडून दे नाही मी भिणार ग, साक्षरतेची शपथ घेऊन शिक्षण देणार ग, साक्षरतेची शपथ घेऊन शिक्षण देणार ग, मी सावित्री होणार ग, मी सावित्री होणार ग, मी सावित्री होणार ग, मी सावित्री होणार ग, साक्षरतेची शपथ घेऊन शिक्षण देणार ग, साक्षरतेची शपथ घेऊन शिक्षण देणार ग. मैत्रिणींनो, आपण कोणालाही न घाबरता न डगमगता शिक्षण घेतले पाहिजे, कारण शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे, दुधारी. शिक्षणाच्या बाबतीत कुणाचाही अत्याचाराला बळी न पडता आपण शिक्षण घेऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे, कारण आपल्याला वारसा जसा मिळालेला आहे या कर्तृत्ववान स्त्रियांचा, त्यामध्येच एक कर्तृत्ववान स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. धन्य धन्य त्या सावित्रीबाई, धन्य त्यांची विचारसरणी. आपल्या सर्व मुलींना अशा या कर्तृत्ववान स्त्रियांचा अभिमान वाटला पाहिजे. त्यांच्या या वारशामुळे आपल्या मनात जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की मी हे करणारच. त्यांच्या या थोर विचारांचा आपल्या मनावर ठसा उमटला पाहिजे. त्यांनी दिलेला वारसा हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य असा घटक आहे. थोर स्त्रींचा खूप अभिमान वाटतो. मी त्यांचे कोटी कोटी प्रणाम करते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद.